मला नेक्स्ट सॅटर्डेला पर्वतीचं स्केचेस करायचे. मग तिथं तर 96 पायऱ्या 96 पायऱ्या पण तोपर्यंत कॉन्फिडन्स आला होता की आपण चढू शकतो, वेळ लागेल पण चढू शकतो पायऱ्या. आणि मग गेलो लेक्चरला, मी स्केचेसला गेलो. तास लागला, 1 तास लागला 96 पायऱ्या चढायला. पण तिथं गेल्यानंतर जे कॉन्फिडन्स अजून वाढला आणि जे आनंद होता तो मग तिथून पुढे नाही थांबलो. तिथं थांबून मॅडमला फोन केला, म्हणलं मॅडम मी पर्वती सर केली. आता मॅडम पुण्यातली त्यामुळे त्यांना पर्वतीची आयडिया होती. आणि मग त्यांनी म्हणले की ठीक आहे, म्हणले चांगलं झालं म्हणले. मग त्यांनी ठरवलं की माझ्यासारख्या मुलांना घेऊन आपण ट्रेक चालू करूया. आणि मेधा मॅडमांना ट्रेकिंगची आवड असल्यामुळं त्यांना ते पूर्ण आतून तयार होते, पण आमच्या सगळ्या मुलांना घेऊन तयार करू शकतात ही त्यांना आयडिया नव्हती. मग त्यांनी माझा जो हे बघितला, त्यांनी पहिल्यांदा म्हणले आपण सगळे मिळून पर्वती चढूया म्हणले. तर मी पर्वत चढल्यानंतर मग त्यांनी परत 10-15 मुलं होती, जे कुणी काट्या घेऊन चालते, कुणी खाली बसून चालते. आम्ही केले पर्वती ट्रेक केली. त्याच्यानंतर राजमाची ट्रेक केला लोणावळ्याला. राजमाची केल्यानंतर मग सिंहगड ट्रेक केला आम्ही 2014 मधली गोष्ट आहे. सिंहगड ट्रेक करता करता आम्ही सकाळी 8ला चालू केलं, रात्री 9ला आम्ही वरती पोहोचलो होतो. म्हणजे मी बेसिकली मला सगळ्यात जास्त वेळ लागला, पण ट्रेक कम्प्लीट केला तो. आणि त्या तुमच्या सगळ्या पिरियड मध्ये तुम्हाला मित्र पण इतके सगळे चांगले मिळाले की तिथेही तुम्हाला नाही एक सपोर्ट होता. मेधा कुलकर्णी मॅडम तुमच्यासाठी मेंटॉर्स. मी माझं जर लाईफ जर बघितली तर माझ्या जन्मानंतरचे 15 वर्ष, 10वी नंतर जे 10वी पर्यंत शिक्षण होतं, तिथून आधीचं आणि 10वी नंतरचं शिक्षणाचं एक मला दुसरा जन्म दिला, असं जन्म जर मिळाला असं सारखं मला. कॉलेजची किती वर्ष होती? आणि कॉलेजचे 5 वर्ष होते. काही 1-2 वर्ष केल्यानंतर मॅडमनी आम्हाला त्यांच्या ह्याच्या CSR फंडातून त्यांनी गाड्या घेऊन दिल्या, ऍक्टिव्हा. मग थोडा प्रवास अजून फास्ट झाला आणि मग त्याच्यात वेळ भरपूर मिळायला लागला मग दुसऱ्या ऍक्टिव्हिटी करायला. कॉलेज पास आउट होईपर्यंतचा तर हा प्रवास छानच आहे. म्हणजे म्हणलात तर अडचणींचा, पण म्हणलात तर खूप चॅलेंज भरा असाच होता. म्हणजे या सगळ्या ह्याच्यात आर्थिक गणित कशी काय बसवली ती? मी ज्यावेळेस पहिलं ऍडमिशन झालं त्यावेळेस संस्थेत मेक माय ड्रीम तर्फे माझ्या ऍडमिशनची फी भरली गेली. फक्त मॅडमनी काही दिले होते की तुम्ही अर्धा खर्च मी करणार, बाकीचा खर्च तुम्ही करायचा, असं मॅडमनी जे संस्थेत त्यांचे प्रोसिजर होते. त्यांनी ऍडमिशन घेऊन दिलं आणि बाकीचा मटेरियलचा स्टेशनरीचा जो खर्च आहे, जे आम्हाला हॉस्टेलच्या लाईफ मध्ये जे प्रसाद सोमवंशी म्हणून यायचे काउन्सिलिंग करायला, ते माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये होते. मग पहिले 2-3 वर्ष त्यांनी मला दर महिन्याला ते मला पैसे पाठवायचे याच्यासाठी, कॉलेजच्या स्टेशनरीसाठी. आणि खाण्यात इथं माझे मुलांबरोबर राहायचं, त्यामुळं जे काही कॉट बेसिसचा वगैरे खर्च होता ती आमची पहिली हॉस्टेलची संस्था आहे ती करायची 2 वर्ष. नंतर त्यांनी म्हणले आता तुम्ही कमवा शिका, या प्रोसिजर मध्ये तुम्ही ट्राय करा म्हणले. मग माझं कॉलेज 7 ते 1 असायचं आणि 1च्या नंतर मी फ्री असायचो. मग मॅडमने म्हणले 2 ते 6 जॉब करा. मग तो ऍड एजन्सी मधला जॉब किती वर्ष तुम्ही केला? मी सेकंड इयर पासून चालू केलेला होता तो. जवळजवळ कॉलेज संपोसपर्यंत मला चालूच होतं, डिप्लोमा होईपर्यंत पार्ट टाइम जॉब चालूच होता, सोडला नाही. मी आणि माझा मित्र दुसरा युवराज. इथे तुम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला जॉबच्या ठिकाणी? हो, म्हणजे जाणवलंच नाही मला कधी. मी जसं कॉलेजमध्ये जे मला एक्सपिरियन्स येत गेले त्याच्यानंतर मी स्वतःला जोपर्यंत म्हणत नाही की मला हे येत नाही, तोपर्यंत मला कोणी म्हणलं नाही की तू हे नको करू. पण नंतर जेव्हा मला एक्सपिरियन्स आला आणि मी वेगवेगळ्या कंपन्यांना रिझ्यूम पाठवायचो आणि इंटरव्ह्यू साठी कॉल करायचो, तर काही पहिल्यांदा मी जस्ट सांगायचो की मी असं आहे, ह्या कॉलेजमध्ये शिकतोय, मला पार्ट टाइम जॉबची गरज आहे. पण त्यावेळेस मी त्यांना हे पण सांगायचो की मी दोन्ही पायाने हँडिकॅप आहे. तर मग तसं काय आहे का तिथं. 2-3 कंपन्याकडून मला असा रिस्पॉन्स आला, त्यांनी सगळं ओके म्हणले आणि हँडिकॅप आहे म्हणले की ते मग हे करायचे, आम्ही तुम्हाला कळवतो म्हणून सोडून द्यायचे. मग ते बोलवत नव्हते इंटरव्ह्यूला. नंतर मी असं ठरवलं की बघूया आपण तो वर्ड मायनस करूया आपल्या म्हणजे कन्व्हर्सेशन मधून तो शब्द मायनस करूया आणि ट्राय करून तर बघूया. म्हणलं की आपण जाऊया इंटरव्ह्यू, आला कॉल इंटरव्ह्यूचा तर त्यांना सांगूया की कुठे यायचं कसं यायचं. गेलो आणि तिथं गेल्यानंतर काही वेळेस कळायचं की सेकंड फ्लोअरला आहे, लिफ्ट नाहीये. तर मग ते तिथं चढण्यासारखं नसल्यामुळे चढायचो ना, मग मी तो यायचो. पण काही ठिकाणी चढून जायचो मी आणि गेल्यानंतर ते म्हणायचं अहो तुम्ही सांगायचं ना, मी खाली आलो असतो किंवा तुम्हाला आधी सांगितलं असतं इथं पायऱ्या आहेत. काही नाही म्हणलं, मला सवय, प्रॉब्लेम नाही. पण नंतर मग मी स्वतः तिथं गेल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स की हा चढून आला म्हणजे मग ह्याला काही त्या व्यंगाबद्दल आपण काय ह्याला बोलू शकत नाही किंवा त्याच्यामुळे ह्याचं काही आढळ असं नाहीये. बाकीचे कामचे रेग्युलर आहे ते इंटरव्ह्यू घ्यायचे आणि सिलेक्शन करून जॉब द्यायचे.
म्हणजे सहानुभूतीची अपेक्षा नसते, पण नाही. जे तुम्ही स्किल आहे तुमच्यामध्ये, जे तुम्ही काम करता ते अप्रिशिएट करावं अशी करा. इच्छा असते तुमची. आणि सहानुभूतीवरून एक आठवण मला म्हणजे खूप ते एक सहानुभूती हा जो शब्द आहे माझ्यासारख्यांसाठी तो आतमध्ये खूप म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह आहे तो. सहानुभूती खरं तर नाही द्यायला पाहिजे. समोरचं जे कोणी समाजातली लोक असतात ते बघितल्यानंतर त्यांना वाटतं की आपण ह्याला मदत करावी किंवा माझ्यासारख्यांना मदत करावी. पण ऍक्च्युली ज्यावेळेस आपण मदत मागतो त्यावेळेस मदत दिलेली कधी पण चांगली. काय होतं ज्यावेळेस आम्हाला सहानुभूतीची गरज नाहीये. हँडिकॅप जी मुलं आहेत आता मी स्वतः आहे. त्यामुळे मी कधी सहानुभूतीच्या हिशोबाने मी कोणाला अपेक्षा नाही ठेवली. त्यांना आपण सहानुभूतीला जर संधी दिली तर ते चांगलं काम करू शकतात आणि आपल्या बाकीच्या याच्याबरोबर ते हाताला हात धरून काम करू शकतात. म्हणजे हे जसं लोकांच्या बाबतीत आहे तसं सरकारकडून सुद्धा, जसं फॉरेन कंट्रीज मध्ये एस्पेशली लोकांसाठी या खूप फॅसिलिटीज असतात तिथे, तशा आपल्या इथे त्याची कमतरता तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जाणवते का? ऍक्सेसिबिलिटीचा प्रश्न म्हणले तर खूप मोठा आहे तो. आताच मागच्या डिसेंबर ते डिसेंबरला जागतिक अपंग दिन असतो. त्यावेळेस माझा टाइम्स ऑफ इंडियाने इंटरव्ह्यू घेतला होता. तर त्या इंटरव्ह्यू मध्ये पण ऍक्सेसिबिलिटी वरतीच मी बोललो होतो. ऍक्सेसिबिलिटी म्हणजे आपल्या आहे म्हणजे खूप खूप म्हणजे विचारच नाही केलेला त्यांनी अजून. आणि जिथं विचार केलेला आहे पण जे काही प्रायव्हेट सेक्टर किंवा मॉल्स वगैरे काही आत्ताच सध्या तिथे डेव्हलप व्हायला लागले. पण तिथं पण एक का होईना पायरी असतेच. आता जे जे क्रचेस घेऊन चालतात त्यांच्यासाठी तर काय प्रॉब्लेम नाही. पण जे व्हीलचेअर वरती आहेत त्यांना ते एक पायरी पण डोंगरा एवढी वाटते. त्याच्यामुळे मग ते तिथून परत येऊ शकतात. त्या ऍक्सेसिबिलिटी नसल्यामुळं काही काही त्या तिथं पॉइंटला एक सक्सेसच्या पॉइंटला पोहोचून ते माघारी येतात. कारण की तिथे त्यांना ऍक्सेसिबिलिटी नसते किंवा काही कारणाने त्यांना रिजेक्शन घ्यावं, स्वतःला मागं घ्यावं लागतं. हे आम्ही समाजसेवक जे सोशल वर्कर आहेत, जे एनजीओ आहेत, संस्था आहेत, हे करतात हे काम. त्यांच्याकडूनच काही झालं तर झालं. गव्हर्नमेंट कडून नाही अपेक्षा काही. ऍक्सेसिबिलिटी जर का डेव्हलप झाली बाहेरच्या कंट्री सारखी आपल्या देशामध्ये जर झालं तर माझ्यासारख्या मुलांसाठी जे काही व्हीलचेअरवर चालतात ते क्रचेस घेऊन चालतात ते त्यांना जास्त काम करता येईल. त्यांना जे हवं तिथं पोहोचता येईल कुणाच्या मदती न घेता. आणि एकाच ट्रस्ट म्हणून आहे त्यांच्याच थ्रू मी त्या ह्याच्यासाठी इंटरव्ह्यू साठी गेलो होतो. तर त्या अनिता अय्यर मॅडम त्यांनी त्यांचा गायडन्स होता की आपण ह्या गोष्टीवरती काम करूया. तर मग ऍक्सेसिबिलिटीवरती त्या संस्थेतर्फे काम चालूच आहे वेगवेगळे. प्रत्येकाला हे सगळं सांभाळता सांभाळता एक छंद असतो. असा तुमचा काय छंद आहे? माझा छंद मी तोच आर्टच. मी तर पेंटिंग चालू असायचे, स्केचेस असायचे, जिकडे जाईल तिकडे माझ्या बॅग मध्ये स्केचबुक आणि कलर पेंट असायचे. तो माझा छंद. हे सगळं काम करताना स्ट्रेस आल्यानंतर मग मी माझं आर्ट मधून स्ट्रेस रिमूव्ह व्हायचा. तोच माझा छंद आहे. आणि साइड बाय साइड आम्हाला म्युझिक मध्ये पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तर पेटी होती माझ्याकडे, तर मग ते पण रिलॅक्सेशन असायचं. म्हणजे तुम्ही एक आर्टिस्ट आहात, तुम्ही एक ग्राफिक डिझायनर आहात, आज तुम्ही सोशल काम पण करताय. आपण जेव्हा ऑफ द कॅमेरा गप्पा म्हणत होतो तेव्हा तुमच्या बोलण्यात एक रद्दी संकलन ही कन्सेप्ट तुम्ही मला सांगत होता, ती पण थोडी एक्सप्लेन करा. सोशल वर्क करण्याचं जी काही प्रोत्साहन आहे ते ह्या सगळ्या माझ्या प्रवासामधूनच मिळाले. तर मग ही एक बॅकएंडला सारखं मनात राहायचं की सगळं आपल्याला समाजाने दिलंय, आपण फक्त ते घेतलंय. समाजाला मग द्यायची कधी वेळ येणार. तर मग देणे समाजाचे हा एक ग्रुप आहे पुण्यातला आपल्या. तर त्या एक्झिबिशनला मी जायचो. तर त्याच्यानंतर मेधा मॅडम आम्हाला त्या ऍक्टिव्हिटीला घेऊन जायच्या. दरवर्षी असतात ते पुण्यामध्ये. तर तिथून मग म्हणलं की देणे समाजाचे ह्या शब्दामध्ये खूप रहस्य आहे. म्हणजे खूप मोठा एक त्याच्यामध्ये अर्थ आहे की जे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात यावे. ही जो म्हण आहे, हे जो श्लोक आहे, त्याचा आत्मसात करून मग ठरवलं की आपण पण काहीतरी जेवढं होईल तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करूया. कॉलेजला असताना मी आमच्या हॉस्टेलमध्ये राय केली होती, कॉट बेसिस राहण्याची सोय केली होती मॅडमनी. तर त्या कॉलेजमध्ये त्या हॉटेल्समध्ये एक मला वाटतं 10-12 वर्षाचा मुलगा होता कामाला, साऊथ इंडियनचा. त्याची आम्हाला तो आमच्या रूमवरती यायचा, बघायचा आम्ही अभ्यास काय करतोय ते. तर मग हळूहळू त्याला पण आवड झाली. मामा मुझे भी पढाई करनी है, मुझे भी सीखना है, असं तो म्हणायचा. आम्ही म्हणलं काय लहान आहे आणि बघितल्यानंतर वाटतं प्रत्येकाला, म्हणून तो बोलतो काय की, म्हणून आम्ही हो म्हणायचं, ठीक आहे तू भी पढाई करेगा, अच्छा सीखेगा असं. पण त्या मुलाने पाठ नाही सोडली आमची. 6 महिने गेले, वर्ष गेलं. तो मुलगा जेव्हा भेटायचा तेव्हा आमचा अभ्यास करताना बघितलं की सांगायचा, करायचा.
एक दिवशी ठरवलं की ठीक आहे म्हणलं आता बघूया, हा ह्याची आहे एवढा इच्छा, हा सोडत नाही मला तो हट्ट, म्हणलं बघूया ट्राय करून. त्याला म्हणलं तुला इथे ऍडमिशन घ्यायचं असेल, शिकायचं असेल तिथे ऍडमिशन घ्यावं लागेल, नाहीतर मग तुला परत कर्नाटकला जावं लागेल. नाही मला इथं मुझे इधर ही पडना है मला. म्हणलं ठीक आहे, मग एक काम कर म्हणलं, तू तुझा कितीपर्यंत झाले सगळी चौकशी केली त्याची मी. तर तो कन्नडामध्ये 8वी शिकलेला होता. मग आपले सरस्वती विद्या मंदिर जे आहे दगडूशेठची नाईट स्कूलचं बाजीराव रोडला ते तर तिथं मी गेलो, त्यांना इन्क्वायरी केली की हा मुलगा आहे आणि ह्याला असं असं शिकायची इच्छा आहे. त्या मॅडमला बोललो, मला असं असं आहे, याचं शिक्षण ऍडमिशन होईल का? मॅडम म्हणले होईल ऍडमिशन, त्याचं एलसी लागल, तिकडचं सगळं शाळा दाखला वगैरे लागल. पण मॅडमने एक प्रश्न केला मला की म्हणले ठीक आहे आपण सगळं करू, म्हणले ऍडमिशन करू, पण ह्याचा प्रॉब्लेम कन्नड आणि हिंदीच आहे, आपली तर मराठी, कसं करणार, मराठी मीडियम आहे. म्हणलं मॅडम ते माझ्या सोडून द्या, म्हणलं मी त्याला मराठी शिकवतो, तुम्ही फक्त त्याला ऍडमिशन द्या. त्या मुलांनी ऍडमिशन दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याचं सर्टिफिकेट त्यांनी मागून घेतलं, एवढं फास्ट की आपली कुठं एवढं फास्ट होत नाही, पण त्यांनी सर्टिफिकेट मागून घेतलं बाय पोस्ट, आलं ऍडमिशन झालं, त्याचं कॉलेज शिक्षण चालू झालं. आता तो मुलगा जो वेटरचं काम करत होता, त्याने लाईफ मध्ये कधी पुढे विचार पण नव्हता केला की शिकायला मिळेल म्हणून, तो 12वी करून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून आता तो मुंबईमध्ये चांगल्या याला काम करतो. ते जी मला संधी मिळाली ती मला माझ्या समोर आल्या तर मी ती परत तर नाही करू शकलो, पण एखाद्याला माझ्यामुळे त्याचा फायदा झाला, ते एक मला समाधान वाटतं. मग असे 1-2 किस्से झाले की अजून काही मुलं आली कॉन्टॅक्ट मध्ये, माझं हे सगळे प्रवास बघून ते मग कॉन्टॅक्ट करून त्यांना मी मार्ग दाखवला. आज काही एक जण आर्ट मध्ये चांगल्या पोझिशनला आहे, टीचर आहे, जो गावाकडे 12वी केली त्यांनी, जे गुरु राखत होता तो आज इथे येऊन डी.वाय. पाटील सारखे कॉलेजमध्ये टीचर्स आहे, आर्ट टीचर. तर हे सगळ्या ऍक्टिव्हिटी करताना रद्दी कलेक्शनचं आयडिया ही अशी आली की ज्या मेक माय ड्रीम मध्ये असताना एक देशपांडे काका म्हणून आम्हाला तिथं गायडन्स करायला यायचे. ते इंजिनियर लोक, रिटायरमेंट इंजिनियर्स होते ते सगळे, त्यांनी ती ऍक्टिव्हिटी चालू केली. ते आम्हाला सांगायचे की आम्ही अशाच ऍक्टिव्हिटी करतो, दर महिन्याला दर वर्षाला ते 4-4-5-5 लाखची रद्दी गोळा करतात. ते जे त्यांचं बघितलं तर ती माझ्या डोक्यात होती की आपण पण असं काहीतरी करून फंडिंग करून गरजवंतापर्यंत पोहोचून त्यांना देऊ शकतो. आणि त्याच पिरियड मध्ये सीओपीचा एक विद्यार्थी माझ्यापर्यंत, म्हणजे माझ्या कुणाच्या रेफरन्सने माझ्याकडे आला, त्याची शेवटच्या वर्षाची फी बाकी होती. तर ती मी त्या देशपांडे काकांकडे त्याला घेऊन गेलो, म्हणलं काका असं असं आहे, त्याचं अकॅडमिक एकदम टॉपचं होतं, चांगलं होतं पर्सेंटेज वाईज. मग त्या काकांनी बघितलं आणि त्याला जागेवरती, माझ्या जिम्मेदारती जागेवरती त्याला 30,000चा चेक लिहून दिला, जा म्हणले तो ऍडमिशन करते. म्हणजे अजून एवढा, मग ते सगळं बघितलं अजून कॉन्फिडन्स वाढला की आपला रेफरन्स पण एखाद्याचं जीवनाचं करू शकतो. तर मग नाही थांबलो. मग त्या देशपांडे काकांचं ते त्यांनी जे रद्दीचं सांगितलं डॉक्युमेंटमध्ये होतच. बऱ्याच ठिकाणी मी, म्हणजे मला हे एकट्याचं काम नाहीये रद्दी कलेक्शनचं. मग सुनील शाहू म्हणून आमचे मित्र आहेत, तर मग त्यांना मी अजून एक आयडिया दिली, म्हणलं सर आपण तुमचं सगळं एवढं मोठं कॉन्टॅक्ट आहे, आपण एक रद्दी कलेक्शनचा प्रोजेक्ट पण ट्राय करूया का. त्यांना कन्सेप्ट आवडली. मग त्यांनी ग्रुप बनवला, 10-15 लोकांचा त्यामध्ये नंबर दिला, म्हणले एवढे लोक आहेत म्हणले इंटरेस्टेड. तो ऍक्टिव्हिटी रद्दी कलेक्शनचा ऍक्टिव्हिटी चालू झाली. आणि शाहू सरांचं सांगायचं झालं तर ते मासारदा फाउंडेशनच्या अंतर्गत त्यांनी खूप असे जवळजवळ तळेगाव सारख्या, मुळशी सारख्या आणि इकडं भोर सारख्या अशा ठिकाणी जाऊन त्यांनी कामं केलेली. 10,000, 5,000, 20,000 असे डोनेशन्स देऊन शाळेला लागतील त्या ऍक्टिव्हिटी, मुलांना लागतील ते हे देऊन, वस्तू देऊन त्यांनी काम केलेले. आणि ते त्यांच्यासोबत मी असतो. आणि अजून आता आम्ही जे रद्दीचं चालू केलं त्याच्यातून पण थोडी आम्हाला मदत होतच राहते. तर असं काही लोकांना रद्दी काही समाजसेवा करायची असेल तर आपण काही पैसे न देता एक आपले काही रद्दी असतील ती देऊन पण तुम्ही समाजसेवा करू शकता. आणि फक्त हेच एवढंच आहे की ते आपल्याला कंटिन्यू राहिलं तर त्याचा एक फायदा होतो, किंवा एखादा महिना दिला आणि नंतर डिस्कनेक्ट झालं तर त्याचा म्हणजे लांब फायदा नाही होत. त्यामुळं तो एक कन्सेप्ट चांगली आहे. ती रद्दी गोळा करून तुम्ही त्याचं काय करता पुढे? आम्ही काय करतो, आता आम्ही गेले 6-7 म्हणजे वर्ष झालं मी चालू केले, एक वर्ष झालं चालू केले मी ऍक्टिव्हिटी. रद्दी गोळा करतो, ते त्याची जी आज ज्या डेटला आम्ही रद्दी गोळा केली त्या डेटला ते सेल करतो. जे काही येतील 1,000-500 रुपये ते एका अकाउंट मध्ये मी जमा करतो ते. आणि ते अमाऊंट एक 5,000, 10,000 झाले की मग ते डोनेशन स्वरूपात मी रिटर्न करतो ज्याला गरज आहे. अच्छा,
आणि तिथेच तुम्ही पेपर वर्क, पेपर आर्ट आणि हे पण सुरू केलं, त्याच माध्यमातून केलं का? रद्दी संकलनाबरोबरच. 1 महिना झाला चालू केलं मी. डोंजे मध्ये आपलं घर म्हणून संस्था आहे, अनाथ आणि वृद्धाश्रम. त्यांचे विश्वस्त विजय फळणीकर सर, त्यांचं पण खूप मला हे मदत होती की त्यांनी मला त्यांच्या मुलांसाठी माझे कलेचा त्यांना काहीतरी फायदा करून घेण्यासाठी चान्स दिला. आणि आता मी त्या मुलांना तिथे जाऊन पेटी आणि ड्रॉइंग शिकवलं असं त्यांना. अरे वा. आजकालची तरुणाई बघता किंवा सगळेजण जे एस्पेशली खूप डिप्रेस असतात किंवा ज्यांच्या आयुष्यात काही एम्स नाहीयेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकाल की त्या आताची जी जनरेशन एकदम हायपर आणि स्ट्रेसफुल हे जे होत चाललेले आहे, त्याचं कारण एकच आहे की ते त्यांची लाईफस्टाईल आहे किंवा त्यांचं जे सगळं लहानपण किंवा आणि त्यांना फेल्युअर नकोय. त्यांना ते त्यांच्या लाईफ मध्ये कधी फेल्युअर आलेलंच नसतं. अशा लोकांना फेल्युअर नकोय. वयाच्या एक ठराविक स्टेज नंतर त्यांना फेल्युअर आलं, ते त्यांना ते ऍक्सेप्ट होत नाही, झेपत नाही, त्यांना ते सहन होत नाही आणि मग ते अशा ह्याला पोचतात. तर मी त्यांना एकच गोष्ट सांगेल की ठीक आहे, लाईफ मध्ये अशा काही गोष्टी घडतात, पण त्या घडल्यानंतर आजचा जर आपण बघितलं की सकाळी सूर्य उगवतो, मावळल्यानंतर आपण विचार करतो का की तो आता मावळला, परत येणार नाही, असं सूर्य म्हणतो का मी आता जाणार नाहीये परत, तो परत दुसऱ्या दिवशी उघडतो. आपली लाईफ पण तशीच आहे. जरी आपल्या एका दिवशी आपल्या लाईफ मध्ये असं काही निगेटिव्ह आला आणि आपला असं वाटलं की आता आपण मावळतोय, शांत राहा, दुसऱ्या दिवशीची वाट बघा, दुसऱ्या दिवशी परत आपला जीवनाचा एक सूर्योदय झालेला असेल आणि त्याच्यातून एक मार्ग निघाला. तर स्ट्रेसफुल हे जे बघतो, तर ह्याला एकमेव आताची जनरेशनचा हे आहे की आपली समाज व्यवस्था जी एक ही होती, न्यूक्लिअर फॅमिली होत चालली आहे, त्याला एक खूप मोठा त्याचा हात आहे की मुलं झालं किंवा मुली झाली. हा, पहिली कसं जॉईंट फॅमिली होती, त्याच्यामुळं एखाद्याला ट्रेस आला तर तो आईपाशी नाही, आजीपाशी नाही, बहिणीपाशी नाही, आत्यापाशी किंवा वडिलांपाशी नाही, आजोबापाशी, चुलत्यापाशी, कुणापाशी तर ते एक्सप्रेस करायचे. या सगळ्यांमध्ये एक तरी कोणतं असाच आहे की यांच्यापाशी मी काही बोललो तर मला रिलॅक्स वाटणार. पण आता कसं झालंय, घरामध्ये आई वडील आणि भाऊ किंवा बहीण या दोघांपैकी 3 जण, आणि फ्रेंड सर्कल तर बाहेरचा आपण एक कोण किती चांगले आहेत किंवा तेवढे चांगले फ्रेंड सर्कल करायला आपण तेवढा टाइम पण देत नाहीये. आता आमचं बघितलं तर आम्ही 20 हॉस्टेलमध्ये राहिलोय, त्यामुळे 20 वर्षाचे आमचे मित्र आहेत आणि काही झालं तर आम्ही त्यांच्याशी शेअर करतो. तर मग त्यांनी असे काही मित्र पण बनवले पाहिजे. पण आपलं जे फ्रेंड सर्कल आहे, आजूबाजूचे जे काय आहेत, अजून हे सगळं आपण पर्सनल लाईफ जगताना समाजामध्ये बाहेर येऊन आपण जर बघितलं आपल्या चौकस बुद्धीने, तर लक्षात येईल की आपल्या दुःखाच्या पुढे त्यांचं दुःख, त्यांच्या दुःखाच्या पुढे आपलं दुःख काहीच नाही. ते एक्सप्रेस होत नाही, त्यांना एक्सप्रेस होण्यासाठी काही हेच नाही ठेवलेलं. आताच्या जर हे आहे, सिस्टम आहे, जनरेशन जो आताच आपण जगतोय, ते एक्सप्रेस होण्यासाठी त्यांना की करायला पाहिजे, काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात तो एक मार्ग आहे की ते वेगवेगळ्या एनजीओला व्हिजिट करणे, अजून काही सामाजिक कार्यक्रम असतात त्याच्यात सहभाग घेणे किंवा एखादी कला शिकणे. कलेमध्ये पण खूप मोठा हे होऊ शकतो. शिवाय काउन्सिलर, सायकेट्रिस्ट यांची पण मदत तुम्ही घेऊ शकता. सायकायट्रिस्टची घेऊ शकतो, पण सायकायट्रिस्ट पेक्षा आतमध्ये जे काय चाललंय ते आपल्याला सोडून दुसरं समोरच्याला काहीच माहित नसणार. सायकायट्रिस्ट पर्यंत पोहोचण्याचा जर आलीच वेळ तर पोहोचा, पण शक्यतो स्वतःमध्येच काय एखादी निगेटिव्ह घटना घडली, का घडली, त्याचा मागचं रिझन काय, मी स्वतः आहे का समोरचा आहे तर माझी काही चूक नाही, तर मग आपण ते सोडून द्यायला करू शकतो. काही असलं तरी आपल्या लाईफ मध्ये एक तरी व्यक्ती असा असतो की आपण त्यांच्या समोर एक्सप्रेस करू शकतो. तेवढं एक्सप्रेस करा, कदाचित त्या एक्सप्रेस केल्यानंतर आपल्याला काहीतरी नवीन संधी मिळेल. खरं तर तुमच्याशी गप्पा मारायला खूप अजून प्रश्न आहेत आणि खूप इच्छा पण आहे, पण वेळेची मर्यादा घेता आपल्याला इथेच विश्रांती घ्यायला लागेल. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ काढून इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुमचे आभार. थँक्यू.